हजारो कोटींनी वाढून त्यांची प्रगती करतात. ते सोडून आता आपल्या कोकणाचा विकास केला पाहिजे. अतिशय निसर्गाचं स्वर्गाचं सौंदर्य तुम्हाला देवाने दिलं आहे, ते तुम्ही क्रिकेटच्या मॅचमध्ये टुर्नामेंटमध्ये घालवत आहे. ते तेवढे फक्त गणपतीपुरते किंवा मॅचपुरते तुम्ही तिथं थांबून परत पुणे मुंबईला जात आहे आणि तुमचा मूळ कोकणाचा विकास बाजूला राहतो. कोकणामध्ये पोटेन्शियल आहे की नाही? कोकणामध्ये पोटेन्शियल खूप आहे. कुठल्याही भूभागात पोटेन्शियल नाही एवढं तुमच्याकडे. फक्त ते तुम्हाला तिथं उत्पादित झालेलं तुम्हाला विकता येईना. मग तिथलं पर्यटन असू द्या, पर्यटन तुम्हाला स्वतःला विकता येईना. तिथं उत्पादित होणारे काजू, आंबे, मासे हे तुम्हाला विकता येईना, हा प्रॉब्लेम. आणि ज्यांना विकता येतं ते तुमच्याकडून घेऊन 10 पटीनं विकता येत, 10 पटीने त्याचा नफा कमवता येत. त्याच नफ्यावरती तुमच्या जमिनी परत खरेदी करता येत. तुमचं कोकण तुमचं राहणार नाही पुढच्या 50 वर्षामध्ये. आज जर जागे झाले नाही, टुर्नामेंट मॅच जर बंद केल्या नाहीत, जर व्हॅल्यू चेनमध्ये पोस्ट हार्वेस्ट व्हॅल्यू चेनमध्ये काम केलं नाही, तर 50 वर्षांनी तुम्हाला फक्त कार्यक्रमामध्ये सांगावं लागेल की आम्ही कोकणात तुम्हाला उभं राहायला जागा राहणार नाही. त्याच्यामुळे वेळेत सावध व्हा. खूप चांगलं अर्थकारण कोकणामध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे जरा थोडं वेगळ्या दृष्टीनं, व्यावसायिक दृष्टीनं कोकणाकडे बघा. निसर्ग जापा आणि तुमची स्वतःची आर्थिक प्रगती त्यातून साधून कोकण तुमचा ठेवा. तो बाहेरच्यांना घेऊन देऊ नका. धन्यवाद.